नमस्कार मंडळी. निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतच्या या मालिकेत तुमचं स्वागत आहे. आपल्या घराच्या अंगणात, बाल्कनीत, विजेच्या तारांवर, झाडांच्या फांद्यांवर रोज अनेक पक्षी आपल्याला दिसत असतात. त्यातला आपल्या आयुष्यातला पहिल्या घासाबरोबर दाखवला जाणारा हा पहिला पक्षी म्हणजे चिमणी. आपलं घर कुठेही आणि कसंही असो, घराच्या खिडकीत एकदा तरी हा पक्षी आपल्याला पाहायला मिळतो. चिमणी आपल्या इतक्या परिचयाची असण्याचं एक कारण म्हणजे माणसांच्या बरोबर पूर्णपणे ॲडजस्ट झालेला तो पक्षी आहे. दाणे टिपण्यासाठी फेमस असलेली ही चिवताई कीटकांना देखील अगदी सफाईनं पकडून खात असते. हिचं शास्त्रीय नाव आहे पॅसर डोमेस्टिकस. यांचं घरटं गवत, कापूस, पिसं, चिंध्या आणि मिळेल त्या वस्तू वापरून भिंतींच्या आणि छपरांच्या फटीतून, वळचणीच्या जागा, तसबिरींच्या मागील जागांमधून नर आणि मादी आपलं घरटं बांधताना दिसतात. चिमण्या त्यांच्या जीवनकाळात काही किलोमीटरपेक्षा जास्त अंतर स्थलांतर करत नाहीत. केवळ शत्रूने येऊन आपली पिल्लं आणि अंडी नेऊ नयेत यासाठी ते घरटी तयार करतात. बाकी या चिमणीचं घरटं मात्र अगदीच अस्ताव्यस्त आणि गबाळं असतं. त्या धांदरटही असतात. अनेकदा त्यांच्या घरट्यातून अंडी खाली पडत असतात, पिल्लं पडत असतात. भारतात सर्वात जास्त संख्या असणारा हा पक्षी नर चिमणा आणि मादी चिमणी अशा परिचयाची आहेत. चिमणीच्या कपाळाचा, शेपटीवरचा आणि पार्श्वभाग राखाडी असतो. मादी मातकट तपकिरी रंगाची असून तिच्या अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा असतात. तिची चोच फिक्कट तपकिरी रंगाची असते. हा पक्षी हिमालयाच्या 2000 मीटर उंचीपर्यंतही आढळतो. तसंच बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमारसह इतरही देशांमध्ये आढळतो. मात्र दाट जंगलांमधून या चिमण्या दिसत नाहीत. या चिमणीच्या एकूण 43 प्रजाती असून भारतात हाऊस स्पॅरो ही मुख्य प्रजाती आढळते. यातल्या नराच्या मानेखाली एक काळा मोठा टिपका असतो आणि तो मादीला नसतो. माणसांच्या अगदी जवळपास राहणारा हा पक्षी कीटक, धान्य, बी आणि माणसांनी टाकलेलं अन्न असं खात असतो. शहरांमध्ये ती अनेकदा कचरा कुंड्यांमध्येही आणि हॉटेलच्या बाहेर पडलेलं अन्न खाण्यासाठी मोठ्या संख्येने दिसतात. चिमणीला तिच्या आहारातील कठीण पदार्थ पचवण्यासाठी खड्यांची आवश्यकता असते. म्हणून त्या बारीक दगड, वाळूचे कण, अंड्याची टरफलं किंवा गोगलगाईंची कवचं असं खाताना बऱ्याच वेळेला दिसतात. अनेकदा या चिमण्या माणसाळतातही. त्या इतक्या धीट होतात की जेवणाऱ्या माणसाच्या ताटातील पदार्थही खाताना दिसून येतात. बाजारातील धान्यांच्या दुकानासमोर मांडलेल्या टोपल्यांमध्ये धान्य चिमण्या सर्रास खाताना दिसतात. तेव्हा त्यांना कोणी हाकललंच तर उडून जातात, पण अगदी थोड्याच वेळात पुन्हा येऊन खायला सुरुवात करतात. यांच्या प्रजननाच्या हंगामापूर्वी नर घरट्याच्या जागा निश्चित करतात. त्यासाठी ते घरट्याच्या बाजूला वारंवार आवाज देत राहतात आणि माद्यांना आकर्षित करतात. अंडी घालेपर्यंत या पक्ष्यांची जोडी वारंवार मैथून करत असते. मादी चिमणीचा विणीचा हंगाम वर्षभर असतो. फिक्कट हिरव्या पांढऱ्या रंगाची, त्यावर तपकिरी टिपकी असलेली 4 ते 5 अंडी ही मादी देते. अंड्यांच्या रंगात प्रदेशाप्रमाणे थोडे थोडे फरकही आढळून येतात. नर आणि मादी घरटे बांधण्यापासून अंडी उबवणं, पिल्लांना खाऊ घालणं ही सर्व कामं मिळून करतात. या चिमण्यांचं आयुष्य 6 महिने ते 3 वर्षांपर्यंत असतं. चिमण्यांची पिल्लं अंड्यांमधून बाहेर आल्यानंतर सुमारे 15 दिवसापर्यंत प्रामुख्याने कीटकांवर पोसली जातात. सुमारे 8 दिवसाच्या वयात काही कारणाने पिल्लांचे दोन्ही पालक मरण पावले तर अनेकदा नवीन जोडी पालक म्हणून त्यांना सक्षम होईपर्यंत खाऊ घालताना दिसतात. घरट्यांमधून बाहेर पडल्यावर आणि पालकांच्या देखभालीतून सुटल्यावर चिमण्यांच्या पिल्लांमध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त असतं.
त्यांचं मुख्य भक्षक मांजरं आणि शिकारी पक्षी असतात. या चिमण्या रस्त्यावरच्या वाहनांना धडकून मरण पावण्याचंही प्रमाण बरंच असतं. या चिमण्यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की एखाद्या चिमणीला माणसाने पकडलं आणि परत सोडलं तर बाकीच्या चिमण्या त्या चिमणीला त्यांच्यामध्ये घेत नाहीत किंवा तिला त्या मारतात, पण याला तसा ठोस आधार मिळत नाही. असंही म्हटलं जातं की अलीकडे वाढत्या शहरीकरणामुळे, वृक्षांची तोड खूप मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे आणि मोबाईल टॉवर्समुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. पण पुन्हा अनेक ठिकाणी त्या आता दिसायलाही लागलेल्या आहेत. एका निरीक्षणात अगदी मोबाईल टॉवरवर सुद्धा चिमण्यांचे थवे आढळून आले आहेत. शहरात काही ठिकाणी जिथे अनेक मोबाईल टॉवर्स आहेत तिथे भर वर्दळीच्या ठिकाणी सुद्धा बऱ्याच चिमण्या सध्या दिसायला लागलेल्या आहेत. 20 मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक चिमणी दिवस म्हणून पाळला जातो. हा दिवस त्यांच्या संख्येबद्दल लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी साजरा केला जातो. ह्यांची एक अनोखी गोष्ट म्हणजे हा पक्षी अमेरिकेत आधी अस्तित्वातच नव्हता. सुरवंटांचा बंदोबस्त करण्यासाठी काही चिमण्या युरोपमधून 1851 साली तिथे आणल्या गेल्या. आता हा पक्षी पूर्ण अमेरिकेत आढळतो. भारतात चिमणी सगळीकडे दिसते. चिमणी हा दिल्लीचा राज्य पक्षी आहे. चिमण्यांचं संवर्धन करण्यासाठी दिल्ली सरकारने पूर्व दिल्लीतील गढी मांडूनगर जंगलात गौरेया ग्राम या नावाने चिमण्यांचं गाव वसवलं आहे. दिल्ली सरकारचा हा उपक्रम राष्ट्रीय राजधानीत चिमण्यांना परत आणण्याचा एक प्रयत्न आहे. चिमणीची अजून एक अनोखी गोष्ट म्हणजे आपण ज्याला वॉटर बाथ किंवा डस्ट बाथ म्हणतो, असा ते बाथ घेताना अनेकदा दिसतात. डस्ट बाथ अंगावरच्या कीटकांना किंवा सूक्ष्म जीवांना घालवण्यासाठी ते करतात, असं अभ्यासकांचं निरीक्षण आहे. या पक्ष्यांचे पंख फार मजबूत नसतात म्हणून त्या जास्त अंतर उडू शकत नाहीत. त्यामुळे आपलं अन्न शोधत अशा टुनटुन उड्या मारीत ते पुढे जाताना दिसतात. बऱ्याचदा पायांच्या बोटांच्या नख्यांनी जमीन आणि पालापाचोळा खरवडून ते खाद्य मिळवताना दिसतात. चिमणी समाजप्रिय पक्षी आहे. त्यांचे लहान थवे मातीत लोळताना किंवा साचलेल्या पाण्यात आंघोळ करताना बऱ्याचदा दिसतात. अन्न शोधण्यासाठी ते थव्याने फिरतात आणि खाद्य मिळवण्यासाठी इतर पक्ष्यांच्या थव्यातही मिसळून गेलेले अनेकदा दिसतात. या चिमण्यांची झोपी जाण्याची रीत सुद्धा मजेदार असते. 3 सांजेच्या सुमारास पुष्कळ चिमण्या एखाद्या झाडावर किंवा दाट झुडपांवर जमून खूप कोलाहल करीत असतात. जसा जसा अंधार वाढत जातो तसतसा त्यांचा गोंगाट कमी होत जाऊन त्या स्तब्ध होऊन झोपून जातात. चिमण्या आपली चोच खांद्याच्या पिसांखाली दुमडून झोपतात. अशी ही चिमणी आकाराने लहान असली तरी तिच्यात जगण्याची विलक्षण उमेद असते. काडी काडी गोळा करून ती प्रेमाने घरट बांधते. आपल्या पिल्लांसाठी ती सतत धावपळ करत असते. तिच्या त्या छोट्या डोळ्यात माया, काळजी आणि आपलेपण आपल्याला दडलेलं दिसून येतं. चिमणी दिसली की आजही बालपणाच्या आठवणी जाग्या होतात, कारण ही केवळ एक पक्षी नसते तर ती आपल्या बालपणीची साधेपणाचं प्रतीक असलेली चिवताई असते. तिची चिवचिव म्हणजे जीवनातल्या छोट्या आनंदाच्या त्या गोड आठवणी असतात. आपल्या लहानपणापासून प्रत्येकाच्या ओळखीच्या या चिमणीचं घर मेणाचं आणि कावळ्याचं घर मात्र शेणाचं असं का असतं हे मात्र अजून समजलेलं नाही. हा गमतीचा भाग. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हाईप करा आणि अशाच निसर्गरम्य प्रवासासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.